नमस्कार। जोपर्यंत निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे तोपर्यंत आता या देशात त्या पार्टीला निवडणुकांच्या माध्यमातून कोणीही पराभूत करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी जे काही केलं ते सगळंच आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, सगळ्याचं पोस्टमार्टम झालेलं आहे। म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये काही गोंधळ केला जाऊ शकतो का वगैरे हा वेगळा आणि अतिशय क्लिष्ट अवघड असा मुद्दा आहे, परंतु त्या व्यतिरिक्त मतदार याद्यांमधला गोंधळ, भाजप विरोधक मतदारांची नावं मोठ्या प्रमाणामध्ये वगळली जाणं याद्यांमधून, भाजप समर्थक मतदारांची किंवा बोगस मतदारांची नावं मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घुसडणं जाणं, एकाच पत्त्यावरती हजारो मतदारांची नोंद होणं नव्यानं, राज्यातील सर्व मतदारसंघांच्या तथाकथित सुधारित याद्या विरोधी पक्षांनी मागणी करून सुद्धा त्यांना उपलब्ध न करून देणं, मतदानाच्या वेळेनंतर नोंदवलं जाणारं लक्षावधीच्या संख्येनं मतदानाची संख्या आणि प्रत्यक्ष मतमोजणीतून समोर येणारी संख्या यामध्ये प्रचंड मोठी तफावत आढळणं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या धर्मांध वक्तव्यांकडे भाषणांकडे पूर्ण दुर्लक्ष करणं, रेवड्या वाटपाकडे दुर्लक्ष करणं, अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाच्या शेकडो बाबी सांगता येतील की ज्या भारतीय जनता पार्टीला जिंकण्यासाठी मदत करतात। आपल्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत त्या लाडकी बहीण योजनेची जी काही सरकारी पातळीवरनं पडताळणी झालेली आहे त्यानुसार हे वास्तव समोर आलेलं आहे की जवळपास 500 कोटी रुपये, नीट ऐका, जवळपास 500 करोड रुपये त्या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना वाटण्यात आले। म्हणजे पहा, अजून हा आकडा बराच वाढणार आहे कारण पडताळणी सुरू आहे। हे पैसे एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातून किंवा त्यांच्या घरच्या खाजगी तिजोरीतून गेले असते त्या महिलांना तर आपली काहीच हरकत असण्याची कोणाचीच काहीच कारण नव्हतं, परंतु हे पैसे सरकारी तिजोरीतून दिले गेले, म्हणजेच हे आपले सगळ्यांचे पैसे होते, तुमचे, आमचे, आपले सगळ्यांचे, आणि त्याची पूर्णपणे गैरपद्धतीने उधळपट्टी करण्यात आली। बहिणींनो, आम्ही तुम्हाला हे पैसे देतो, तुम्ही आम्हाला मतं द्या, ही लाचखोरी खुद्द सरकारनं केली। असं म्हणतात की आपल्याकडे लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे। मग आता सरकारी तिजोरी म्हणजे आपल्या बापजाद्यांची खाजगी मालमत्ता आहे असं समजून, असं मानून तिची अशा पद्धतीच्या लाचखोरीसाठी उधळपट्टी झाल्याचं निदर्शनाला आल्यानंतर गुन्हे कुणावरती दाखल करायचे? एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवरती, आणि निकषांमध्ये आपण बसत नाही हे पूर्णपणे माहिती असताना सुद्धा ते पैसे स्वीकारणाऱ्या बहिणींवर? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यापैकी कोणतीही गोष्ट होणार नाही। देणारे निर्लज्ज आणि घेणारे सुद्धा निर्लज्ज। असो, निवडणूक आयोग, लाडकी बहीण रेवडी वाटप, पोलीस यंत्रणेचा पूर्णपणे दुरुपयोग, गुंडापुंडांना मोकळं रान दिलेलं, अमाप पैशांचा वापर, सगळं महाराष्ट्रात महायुतीच्या लोकांनी हे सगळं केलंच, परंतु त्याशिवाय आणखीन एक गोष्ट विशेषतः फडणवीसांनी केली, तो जो कोणी अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचा कोषाध्यक्ष की काय असलेला आणि मूळचा आपल्या महाराष्ट्राचा असलेल्या त्या गोविंद देवगिरी की अशाच काही नावाच्या एका भगव्या वस्त्रधारी परंतु प्रत्यक्षात अत्यंत विषारी आणि धर्मांध विचारसरणीच्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील लहान मोठ्या अशा जवळपास 2,500 ते 3,000 कीर्तनकार, प्रवचनकार, हबप महाराजांची एक मोट बांधण्यात आली। त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांच्या लोकप्रियतेनुसार, ज्येष्ठतेनुसार त्यांची किंमत ठरवण्यात आली। म्हणजेच स्पष्ट शब्दात सांगायचं तर त्यांना खरेदी करण्यात आलं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जुंपण्यात आलं विधानसभेला। अर्थात आधीपासूनच अध्यात्माचा बाजार मांडणारे आणि आपल्या संतांच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देणारे हे सगळे कीर्तनकार होते आणि स्वतःला विकण्यासाठी बाजारात बसलेलेच होते हे लोक, असं म्हणायला काहीच हरकत नाही। त्या सगळ्यांना त्यांच्या सुपारीची रक्कम, त्यांची बिदागी पोचवण्यात आली आणि राज्याच्या गावागावामध्ये, वाड्या वस्त्यांवरती, मग ते तिथे आयोजित होणारे हरिनाम सप्ताह असोत किंवा दशक्रिया विधी असोत, सगळीकडे या सगळ्या विकाऊ बाजारू हबप महाराजांनी, कीर्तनकारांनी भाजपच्या प्रचारामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं।
राज्याच्या विधानसभेची निवडणूक तिला एखाद्या धार्मिक संघटनेच्या निवडणुकीचं स्वरूप या सगळ्या बाजारू भाडखाऊ कीर्तनकारांनी दिलं। ही निवडणूक आपल्या धर्माच्या बचावासाठी आहे आणि आपला धर्म जर वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असं आवाहन या सगळ्या भाडखाऊ लोकांनी सगळीकडे फिरत केलं। जवळपास 50-60 व्हिडिओ क्लिप आहेत त्या सगळ्या प्रचारादरम्यानच्या माझ्याकडे या सगळ्याच्या, परंतु नमुन्यादाखल या केवळ 1-2 तुम्हाला ऐकवतो काही सेकंदाच्या, म्हणजे या लोकांनी आपल्या राज्यातील श्रद्धाळू भाविक जनतेला कसं संभ्रमित केलं ते तुमच्याही पूर्णपणे लक्षात येईल। आपण आपला जो प्राण घेतो तो शुद्ध वायू असला पाहिजे, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा आणि राष्ट्रीय जीवनाचा, मानवी जीवनाचा, हिंदू जीवनाचा प्राण जे धर्म आहे, धर्माच्या दृष्टीनं हे वार वाहिलं पाहिजे। मी कोणत्याही पक्षाचा माणूस नाही, मला राजकारणाला काडी लागली तरी माझं काही घेणं देणं नाही, हे लक्षात घ्या। मला राजकीय लोकांबद्दल प्रेम नाही, त्यांचा माझा संबंध नाही, त्यांचा माझा ऋणानुबंध नाही। आला तर तो निर्माण करावा हीही माझी वृत्ती नाही, पण मला धर्माचं प्रेम आहे, मला माझ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे, मला साधू संतांचं प्रेम आहे, मला संत वाङ्मयाचं प्रेम आहे, मला पंढरीनाथाचं प्रेम आहे। म्हणून मी आपल्याला सांगतो, ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितल्यानुसार वागा। मी सगळ्यांना प्रार्थना करतो 20 तारखेपर्यंत फेडोनी अविवेकाची काजळी याच्याकरता प्रयत्न करा। तुमच्या माझ्या हातामध्ये एकच उपाय आहे, हिंदुत्वाचा अभिनिवेश बाळगणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं, एवढंच आज आपल्या हातात आहे। हे होऊ देत, मग आपण आपल्या हातात घेऊन काय करायचं ते बघू। ऐकलत, हे अशा प्रकारचे सगळे उद्योग या शेणखाऊ सगळ्या सुपारीबाज हबप महाराज कीर्तनकार लोकांनी महाराष्ट्रात केले आणि म्हणूनच मग सत्ता आल्यानंतर आता काही दिवसांपूर्वी आळंदीमध्ये एक मोठा जंगी सोहळा आयोजित करण्यात आला। त्याच्यामध्ये या सगळ्यांचं, या बुवा महाराजांचं सगळ्यांचं मानधन उरलेलं, म्हणजे सुपारीची जी सगळी उरलेली रक्कम होती ती भाजपच्या वतीनं त्यांना देण्यात आली आणि मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांचे मनपूर्वक आभारसुद्धा मानले। ऐका। आपण सगळे लोक 2 वेळा एकत्रित जमलो, विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलंय, मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं। आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता याकरता व्यक्त करतो की महाराष्ट्राला वाचवत असताना हा जो आपला महाराष्ट्राचा एक यज्ञ आपण केला, त्या यज्ञामध्ये आपण टाकलेली समिधा ही सगळ्यात महत्वाची ठरली आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। ऐकलत, आता मग आपल्या महाराष्ट्रात जो सगळा खून खराबा सुरू आहे, परभणीला त्या सोमनाथ सूर्यवंशीला मारून टाकण्यात आलं, बीडला ते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत निर्घृण क्रूर अशी हत्या झाली, मुंबईत सेलिब्रिटींवरती हल्ले गोळीबार वगैरे तर अगदी बिनधास्तपणे दिवसा ढवळ्या वगैरे सगळीकडे सुरू आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आमदार लोकच गोळीबार करतायत, माजी नगरसेवकांच्या दिवसा ढवळ्या मुंबईमध्ये हत्या होत आहेत, कोयता गँग, चड्डी गँग आणि काय काय सगळ्या प्रकारच्या गुंडापुंडांना राज्यात सुगीचे दिवस आलेत। लाडक्या बहिणींना पैसे देता यावेत म्हणून गोरगरिबांची शिवभोजन थाळी बंद करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं वृत्त आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद झालेला आहे। कोर्ट विचारते सरकारला, निधी अभावी आता रुग्णांना मरून द्यायचं का सरकारी दवाखान्यातल्या? सरकारी ठेकेदारीचे कामं करणारे सगळे ठेकेदार अडून बसलेत, त्यांच्या थकीत बिलांची थकबाकी 90,000 कोटी रुपयांवर गेले। पूर्ण राज्य संतप्त होऊन मागणी करतंय, तरी त्या भ्रष्टाचारी आणि खुन्यांचा गुंडापुंडांचा तारणहार असलेल्या धनंजय मुंडेला राज्याच्या मंत्रिमंडळातून काढलं जात नाहीये। अशा प्रकारच्या आणखीन विदारक शेकडो बाबी आहेत। आपलं राज्य या पुढच्या काळामध्ये अजून पूर्ण या सरकारच्या माध्यमातून अधोगतीकडे जाणार हे स्पष्ट आहे। या सगळ्याची जबाबदारी राज्यावरती हे सरकार आणण्यासाठी मदत करणारे हे सगळे सुपारीबाज भाडखाऊ हबप महाराज कीर्तनकार घेणार आहेत काय? घ्यायलाच लागेल त्यांना। ही जबाबदारी ते झटकून टाकू शकत नाहीत। ते जिथे सापडतील तिथं जनतेने त्या सगळ्यांना जाब विचारायला आता सुरुवात करायला हवी। परंतु एकूणच अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ही सगळी बजबजपुरी झालीच कशी
वारकरी संप्रदाय या अशा बाजारू हरिभक्तपरायण महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या दावणीला बांधला गेलाच कसा? हे सगळे हबप महाराज, कीर्तनकार यांची सगळ्यांची मुळात ही अधोगती झालीच कशी? मुळात ज्या सनातन धर्माचा हे सगळे उदो करू लागलेत त्याचा आणि आपण जो जगतो त्या हिंदू धर्माचा संबंधच काय? हे असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले, आपल्याही बहुतेकांच्या मनामध्ये असतील मागील काही काळात निर्माण झालेले हे प्रश्न, आणि त्यांची उत्तरं, योग्य प्रकारची उत्तरं मिळवण्यासाठी तशाच परिपूर्ण ज्ञानी अभ्यासू व्यक्तिमत्वाचा, व्यासंगी व्यक्तिमत्वाचा शोध घेत होतो आणि त्या शोधातच पुण्याला आदरणीय दिनकर शास्त्री भुकेले यांच्यापर्यंत मी पोहोचलो. फार मोठा परिचय आणि कार्य आहे शास्त्रीजींचं, परंतु अगदी थोडक्यात फक्त 2-3 बाबी सांगतो. आळंदीमधील जोग महाराज संस्थापित जी वारकरी शिक्षण संस्था आहे तिचे ते संस्थापक, फाउंडर मेंबर आहेत, विश्वस्त आहेत. वारकरी साहित्य परिषदेचे दिनकर शास्त्री पदाधिकारी राहिलेले आहेत. संस्कृत भाषेचा त्यांचा प्रचंड आणि गाढा असा अभ्यास आहे आणि भागवत धर्म किंवा वैष्णव धर्म आपला, आणि ज्याला आपण सगळे आपण जो जगतो हिंदू धर्म, तो धर्म आणि ब्राह्मणवादी, वर्णवर्चस्ववादी, वैदिक, सनातन धर्म यातली फरक याबाबतचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच्यावरती. चिखली टाळगाव येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या स्थापनेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे शास्त्रीजींचं. पुण्यात हिमगिरी विद्यालय या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे विद्यालय त्यांचं सुरू आहे गेली अनेक वर्ष. त्याचसोबत तिकडे उत्तराखंडला अगदी ऋषिकेशला एक भव्य विठ्ठल आश्रम आहे, त्याचे सुद्धा ते विश्वस्त आहेत. शिक्षक म्हणून पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष त्यांनी विद्यादानाचं पवित्र कार्य केलेलं आहे अत्यंत जबाबदारीने. आज त्यांचं वय 78 आहे आणि अशा सर्वांगीण विद्याविभूषित आदरणीय व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधत आहोत. नक्की ऐका, पहा आणि त्यापूर्वी अर्थातच आपलं अभिव्यक्ती चॅनल आठवणीने आत्ताच सबस्क्राईब करा प्लीज. दिनकर शास्त्री यांची ही रोखठोक मुलाखत तुम्हाला आवडली तर नक्की ती लाईक करा, सगळीकडे शेअर करा, आपापल्या ग्रुप्समध्ये, मित्रमंडळींमध्ये सगळीकडे जाऊ द्या राज्यभर ही मुलाखत. तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला आवर्जून कळवा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आणि मला पहिले पुढचे प्रश्न त्यांच्याकडे वळण्याआधी मला आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं की काय नेमका याच्यातला भेद आहे किंवा याबाबत काय सांगता येईल. आपला आध्यात्मिक जी परंपरा आहे, मग आपला वारकरी पंथ आहे, भागवत धर्म आहे, वैष्णव धर्म आहे, सनातन धर्म आहे, या सगळ्याबाबत सुरुवातीला तुम्ही विवेचन काय करा? हां, तुम्ही विचारलेला प्रश्न चांगला आहे. सध्या वारकरी संप्रदायामध्ये मूळ जो संप्रदाय आहे, ज्याचा मूळ उद्देश आहे, ज्याचा उदय ज्या उद्देशाकरता झाला, तो उद्देश तुम्ही बोलला त्याप्रमाणे या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा तत्पूर्वीपासून त्याची सुरुवात झालेली आहे की आता त्याचा उद्देश परमार्थिक कमी झाला आणि सत्ता अभिलाषा ज्या लोकांना आहे त्यांचा अनुनय आर्थिक लाभापोटी करणं या संप्रदायात दिसून आलं. त्यामुळं संप्रदायाची जी मूळ भूमिका आहे की परिवर्तन, वारकरी संप्रदायाचा ज्यांना अधिकार, धर्माधिकार नव्हते किंवा सर्वच अधिकार नव्हते, या मानव अधिकाराकरताच वारकरी संप्रदायाची स्थापना झालेली आहे. त्यांनी राजकीय सत्ता कोणाची आली याला महत्त्व दिलं नाही, ते राजकीय सत्ते पडले नाही. राजकीय सत्तेची अगदी तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं की छत्रपतीसारख्यांचासुद्धा नजराणा न स्वीकारणारी ही वारकरी परंपरा आहे. परंतु यावेळेला तुम्ही म्हणता तसं असं दिसलं की जेवढे म्हणून कीर्तनकार आहेत, पुन्हा इथं असा एक गैरसमज आहे की सध्या या वारकरी संप्रदायामध्ये जो कीर्तनकार आहे मग त्याचं आचरण काय आहे, त्याचा दैनंदिन व्यवहार काय आहे, तो काय करतो, फक्त तो बोलतो कीर्तनात आणि लोकांचं मनोरंजन करतो, त्याला महाराज असं म्हणायला लागले आणि त्यांनाच संत किंवा त्यांनाच वारकरी म्हणायला लागले. म्हणजे वारकरी जो मूळ समाज आहे, जो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जो नित्य स्नान करून गंध लावतो, नित्यनेम म्हणून हरिपाठ म्हणतो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो आणि कुठलाही अमंगळ भेदाभेद मानत नाही, एक ईश्वरवादी आहे, पांडुरंगापरते दुसरे दैवत मानत नाही, नामस्मरणापरता दुसरा कर्मकांड मानत नाही, तो खरा वारकरी आहे. मग तो कीर्तनकार, आणि म्हणून कीर्तनकार आणि वारकरी यात फरक आहे. आता राजकीय लोकांना असं वाटलं की कीर्तनकारांचा प्रभाव सध्या वाढलेला आहे. त्याला दोन कारणं आहेत की पूर्वी वारकरी संप्रदायात अर्थाला महत्त्व नव्हतं,
आणि ते त्यातून अर्थ उपार्जन होतोय, पैसे कमवता येतात वारकरी संप्रदायातून, ही जी लोकांना खात्री झाल्यामुळं त्यात नको ते लोक त्यात घुसले. मग त्या आयोजकापासून सुरुवात आहे की सप्ताहाचं आयोजन करणे, त्याचा नंबर 2चे व्यवसाय असतील, इतर काही असेल, त्याच्यावर जर काही फिरवायचं असेल, ते स्वच्छ करायचं असेल तर एक अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करायचा हा एक प्रकार आहे. स्वतःचे शुद्धीकरण करण्याचा माध्यम, स्वतःला धार्मिक म्हणून घेण्याचा माध्यम. आणि बाकी त्याचे जे काय तो कशाचा माफिया असेल, आता आजकाल आपण ऐकतो वीट माफिया, वाळू माफिया, तर तो शुद्ध करून घ्यायला वारकरी संप्रदायाचा उपयोग करतो. दुसरा एक प्रकार आहे, एका राजकीय पुढाऱ्यांनी मला असं सांगितलं की इतर काही करा, तुम्हाला जर लोकांना आकर्षित करायचं असेल तर एक मोठा सप्ताह करा आणि मोठा सप्ताह करून त्यात 7 दिवस असं काही जेवण द्या की लोक म्हटले पाहिजे यासारखा दानशूर कोणीच नाही. तर तुमची मतं तेवढी तरी पक्की आणि चौकडं तुमचे गावोगावचे लोक बोलवणे, हे करणे, म्हणजे सप्ताहाचा वापर असा एक करता येतो. तिसरा प्रश्न जो आहे तो आता तिथून वाढत गेला पुढे आणि तो आता म्हणजे आमदारकीपर्यंत होता. तो आता संपूर्ण देशाची सत्ता उलथून टाकून, इथली व्यवस्था उलथून टाकण्याकरता काय उपयोग करून घेता येईल त्याचा प्रयोग मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला आणि तो आपण सर्वांनी पाहिला. आणि त्यातून ज्यांना लोक मानतात, ज्या कीर्तनकाराला लोक मानतात की हे या संतांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या मुखातूनच सांगितलं गेलं हिंदू राष्ट्राकरता हिंदू विचाराचं म्हणजे पक्ष आवश्यक आहे. आणि या हेतूने त्यांचं एक ब्रेनवॉश केलं गेलं. ते नुसतं ब्रेनवॉश केलं गेलं नाही, तर जो समाज पैशाशिवाय काही करत नाही, वारकरी संप्रदायात एक जो कीर्तनकार वर्ग आहे किंवा मोठा वर्ग आहे तो सेलिब्रिटीसारखा आहे. इथं या कशालाही अंत्यविधीला बोलवायचं असेल तर पाकिट द्यावं लागतं, दशक्रियाविधीला बोलवायचं असलं तर पाकिट द्यावं लागतं, कुठल्याही कार्यक्रमाला तुमच्या वाढदिवसाला बोलवायचं असलं तरी पाकिट आणि पूजा द्यावी लागते. आणि त्यांना बोलावलं की थोडं लोकांना वातावरण तयार होतं आणि इतर वेळेला जमत नाही. दुसरं म्हणजे असं आहे की कितीही विद्वानाचं व्याख्यान असेल त्याला समाज एक आकर्षित होत नाही आजकाल. पण कीर्तनकारांनी काही कीर्तनात सांगितलं, वय वर्ष 18च्या मुलींनी जरी सांगितलं हे जगत मिथ्या आहे, माया आहे, तिच्या मागे लागू नका, तिच्या मागे लागून कोणालाही सुख प्राप्त होणार नाही, त्याचा त्यागात शांती निरंतरम. 8 वर्षाच्या मुलांनी सांगितलं तर हे सगळे टाळ्या वाजून ऐकतात. हा एक झालेला विपरीत आजार आहे की त्या वय काय त्या मुलीचं, तिचं शिक्षण काय. 8वीच्या मुलीचं, त्या 8 वर्षाच्या मुलीचं म्हटले बालकीर्तनकार आणि सांगतात पूर्वजन्मातला अवतार. आता ते फिरतायत म्हणजे त्याला वेगळा पुरावा मला द्यायची गरज नाही की त्यांचे ते फिरतात. तर हे जे आकर्षण या लोकांबद्दल वाढलं आणि ते आकर्षण वाढल्यानंतर ते योग्य ठिकाणी वाढलं असतं तर ठीक आहे, परंतु पूर्ण व्यावसायीकरण ज्या संप्रदायाचं ज्यांनी केलं आहे की पैसे, आता एकच काल परवा एकाने टाकलं की कीर्तनकारांनी पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करू नये, कारण मेला तर फक्त लोक श्रद्धांजली वाहतात, पैसे वाहत नाहीत. आणि त्याच्या खाली बऱ्याचशा प्रतिक्रिया पण आल्या. हे वारकरी संप्रदायाचा पराभव आहे, कारण संतांनी असं सांगितलं का कीर्तन हे ज्ञानप्रसाराचं साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे ज्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली त्या नामदेव महाराजांचं वाक्य आहे. आणि हे ज्ञानप्रसाराचं साधन आहे. पुढं संत असं म्हणतात सेवा आहे, धर्माची संप्रदायाची सेवा आहे. आणि सेवा त्यालाच म्हटलं जातं ज्याचा मोबदला घेतला जात नाही कुठल्याही स्वरूपात, त्याला सेवा म्हटलं जातं. तर आता कीर्तनात हे म्हणतात आमची कीर्तन सेवा आज इथं आहे, रक्कम रुपये 51,000. तर हा जो विरोधाभास आता संप्रदायामध्ये आलेला आहे. त्यानंतर ही जी कीर्तनकाराची जे कमी आहे, म्हणजे सेवेऐवजी व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहायला लागले, याचा राजकीय लोकांनी बरोबर हे ओळखलं आणि मग त्यांना एकीकडे धर्माचं कारण दिलं, ते संप्रदायाच्या संतांच्या मताच्या पूर्ण विरुद्ध असलेलं, आणि दुसरं दिलं आर्थिक कारण की आत्ताच तुम्ही सांगितलं की वारकऱ्याला पाकिटं दिल्या गेले अगोदर. आणि काही लोकांना तर मला म्हणजे सगळ्यांनाच माहीत येते की तुम्ही कीर्तनातले शेवटचे 10 मिनटं याच्यावर बोला, महिन्याला 20,000 रुपये घ्या.
ही एक मोठी वेदना आहे, ही माझी नाही, ही असंख्य लोकांची वेदना आहे की वारकरी संप्रदायाचं जे राजनीतिकरण एका लाभापायी त्याची जी विक्री चालली सध्या, तर ते संतांनी एवढ्या कष्टाने एवढ्या त्यागाने सहन केलं, त्या संतांच्या त्यागावर पाणी फेरल्यासारखं आणि त्यांची चेष्टा केल्यासारखा सध्या प्रकार चालू आहे. तर याच्यावर कुठंतरी बोलून पुष्कळशी विरोध होतो असं वाटत असलं तरी खूप जो खरा वारकरी, जो शेतमजूर आहे, शेतकरी आहे, नोकरी धंद्यात आहे, ज्याचा व्यवसाय कीर्तन प्रवचन नाही, त्यांना मात्र हे तत्वतः आता मान्य झालेलं आहे की वारकरी संप्रदायाची गती अधोगतीकडे चाललेली आहे, ती ऊर्ध्वगतीकडे नाही, हे मान्य आहे. हे वास्तव तुम्ही सांगितलं, ज्याला आपण हिंदू धर्म बोलतो, सर्वसामान्य आम्ही माणसं ज्याला आम्ही स्वतःला हिंदू समजतो, बरोबर, त्याचा आणि सनातन धर्माचा तसा अर्थार्थी तसा काही संबंध नाही. तरी सुद्धा आता आपण देशाचं ठीक आहे, परंतु महाराष्ट्राच्या सुद्धा गावागावामध्ये आपण बघतो ते रामनवमीचे उत्सव असतील किंवा अन्य हरिनाम सप्ताह असतील, सगळीकडे सनातन धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय. त्यांनी हिंदू धर्म ज्याला आपण मानत होतो आतापर्यंत आणि त्या सनातन धर्माची सांगड घालायला घेतली किंवा हे एकच आहे हे सांगायला घेतलं सगळीकडे. तर मग हे खोडून कसं काढायचं आणि कसं या परिस्थितीत हे आव्हान कसं पेलायचं? हां, हे आव्हान पेलायला आता याचं प्रबोधन करणारे लोक, म्हणजे हे सर्वांना माहीत आहे, संतांचे सिद्धांत इतके सोपे आहेत की तुम्हाला शेतात काम करणारा मजूरसुद्धा ते आजकाल मुखोद्गत आहेत. त्याचे साधी गोष्ट आहे की उदाहरणार्थ आता नाथमहाराजांनी सांगितलं की आमचा परमार्थ वेगळा आहे, म्हणजे ज्याच्यात वर्णाला महत्त्व नाही, वर्णव्यवस्थेला महत्त्व नाही, जातीव्यवस्थेला महत्त्व नाही, आश्रमव्यवस्थेला महत्त्व नाही, 4 पुरुषार्थाची जी रचना आहे त्याचे भेद आमच्याकडं नाहीत, सर्वच पुरुषार्थी आहेत. आणि जो 16 संस्कार आहेत गर्भाधानापासून त्याचे अधिकार एवढे दिले नाही, पण त्याची गरज पण नाही. म्हणजे तुमच्या गळ्यात जानवं आणि डोक्यावर शेंडी पाहिजेच तरच तुम्हाला मंत्रश्रवणाचा अधिकार आहे. ते म्हणतात आमच्याकडं नाही, आमच्याकडं तर नामस्मरण कधी करा, त्याला न लगे स्नान तोंड धुवावे, स्नानही लागत नाही, तोंडही धुवावं लागत नाही. हा सरळ परमार्थ इतका सोपा आहे. याचे विधी आणि निषेध तुम्हाला मी मगाशी बोललो की वैष्णव धर्म किंवा भागवत धर्म म्हणजे काय की जगाला विष्णुमय मानणं, भेदाभेद अमंगळ मानणं. तो अभंग जर पाहिला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, सर्वेश्वराची पूजा म्हणजे कुण्याही जीवाचा मत्सर न करणे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. एका अभंगात धर्म सांगून टाकला तुकाराम महाराज. इतका सोपा आहे. हाच लोकांनी याच्याऐवजी जे पाखंड चाललंय, म्हणजे आमचे एक वृद्ध संन्यासी 100ला आलेले ऋषिक, ते म्हटले मला 2 लोकांची फार दया येते, ते म्हणजे कथेत बसणारे आणि क्रिकेट पाहणारे. ते म्हटले कथेत बसतो तो बोर रडायला लागला का त्या रडतात बाया, तर म्हटले मला दया येते. बरं, ते म्हटलं मी ऐकलं रामायण किती वेळा ऐकलं, तो म्हणतो 15 वेळा ऐकलं. मग म्हणतो पहिल्या वेळेला सीतारामाची बायको होती, दुसऱ्या वेळेला कोण होती, तो म्हणतो सीताच होती. अरे तीच कथा एकदा ऐकल्यानंतर तू 4-4 तास रोज 7-7 दिवस त्याच्यावर किती हे, तर हे जे आलंय धर्म, मग ते त्यांचं म्हणणं होतं की धर्म इतका सोपा आहे. ते म्हटले मला एक गावात गेलो, सांगितलं त्यांनी गावाचं नाव उत्तर प्रदेशातलं, गेलो आणि एक भेटला, तो म्हटला स्वामीजी मैं आपकी कथा सुना करता हूँ, मैं नियमित श्रोता हूँ. तो बोली बड़ी अच्छी बात है. नामदेव महाराज नहीं है, ते संत हंसे. हाँ, तो बड़ी अच्छी बात है. तो फिर क्या हुआ, नहीं मैं पहले पहचान लेता, अब आगे क्या बोलने वाले, आप बताने वाले ब्रह्म सत्य है, जीव मिथ्या है, जीव ब्रह्म एक है, बस एक ज्ञान हो गया, खाली खत्म, बाकी तो सब चर्मनी चर्म प्रवेश, कोई पाप नहीं और पुण्य नहीं. तो उन्होंने कहा फिर सच है ये, तुझे ऐसा लग रहा है ब्रह्म सत्य है, तो ये जग मिथ्या है सारा, तो फिर क्या त्याग दिया तूने. नहीं, त्यागने की क्या ज़रूरत है, सुनने का होता है. तो उन्होंने कहा मुझे भी जूते से पीटना चाहिए और तुझे भी पीटना चाहिए. सालों साल तू सुन रहा और मैं सुना रहा हूँ, और तू फिर भी कहता इसमें कोई नहीं है, कुछ नहीं है इसमें.
तो ओ कर म्हणजे ते म्हणत होते की असा अर्थ झाला या कथांचा, एक विधी झाला आहे, नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं, त्यामुळं परिणाम नाही हा धर्म, त्यामुळं बाजार झाला, फॅशन झाली, धंदा झाला. जसा सिनेमा पाहायचा 3 तास ऐकून पाहून यायचं, तिथं त्यावेळेला तद्रूप व्हायचं, नाटक पाहायचं तद्रूप व्हायचं, कथा ऐकायची तद्रूप व्हायचं, त्यातलं काही घ्यायचं नाही. पण महाराज आता संतांचे तुम्ही बरेच विचार बोलता बोलता सहजपणे सांगून जात आहे. इतकं प्रबोधन आपल्या संतांनी करून ठेवलेलं आहे, आयुष्याला पुरून उरणार सगळ्या संतांचं. असं असताना ती परंपरा प्रबोधनाची खंडित होऊन अशा प्रकारचं बाजारीकरण व्हायला सुरुवात झाली कधी नेमकी, आणि कशी झाली, त्याची काय कारण नेमकी? हे सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये पूर्वी साधनेतून आलेले, म्हणजे फडकरी परंपरा आहे उदाहरणार्थ, ही त्यागातून आलेले लोक असतात. त्यांची त्यांनी वारकरी संप्रदाय टिकून ठेवला. ते खूप कष्टाने ते टाळकरी सांभाळणं, तेवढं वारी करणं, ती परंपरा त्यांनी टिकून ठेवली. पण पुढं असं झालं की अशी परंपरा नसलेला कीर्तनकार, फार मोठा शाळा, कोणी कोणी वैयक्तिक छोट्या शाळा काढल्या कीर्तनाच्या शिकवायच्या, ह्या निघाल्या. आणि याच्यातून परंपराहीन लोक असे की त्याला दुसरं काही जमलं नाही तर कीर्तन जमतंय, आणि मग 2-4 अभंग एकदा पाठ केले आणि त्याच्यावरलं टिपण पाठ केलं, तो सांगायला लागले. त्याला संत वाङ्मयाचा अभ्यास नाही, त्याचं ते स्वाध्याय नाही, तप नाही, आचरणही नाही, सांगायचं. मग त्यातून एक विनोदाचार्य नावाची जमात तयार झाली कीर्तनात. म्हणजे तो जे वरुण कीर्तन आतून तमाशा, म्हणजे पहिलं असं म्हणायचे की तमाशाला असं म्हणायचे की वरुण तमाशा आहे, आतून कीर्तन आहे, प्रबोधन करतं. परंतु आता उलटं झालंय, वरुण कीर्तन आहे पण आत तमाशा सुरू झाला. आणि पण महाराज, मी असं ऐकलंय आळंदीला आणि आणखीन काही भागामध्ये वारकरी कीर्तनकारांचे शिक्षण संस्था आहेत मोठ्या, आणि आपण सुद्धा त्याचा कारभार सुरुवात पाहिलेला आहे एका शिक्षण संस्थेचा. मग हे कीर्तनकार जे प्रशिक्षित होतात ते जातात कुठे, आणि मग हे भोंदू कीर्तनकार नाही, ते प्रशिक्षित होणार तिथेच घोळ झालेला आहे. अच्छा. जे कीर्तन प्रशिक्षित म्हणजे फडकरी परंपरेतून जे आलेला कीर्तनकार, निष्ठावंत वारकरी घराण्यातून आलेला वारकरी, हे वेगळे. हे व्यवसाय उद्योग, जशी वारकरी परंपरा काय आहे की नामदेव महाराजांनी कपडे शिवले आणि बाजारात विकून कीर्तन धर्म प्रचार केला, गोरोबा काकांनी मडके विणले, सजन कसाईंनी मौन शिकलं. त्यांनी व्यवसाय म्हणजे कीर्तन सेवा, म्हणजे परमार्थ सेवा, आणि तो बाकी जगण्याचा प्रपंचाकरता व्यवसाय. जसं कबीरांचं एक वाक्य असं की घरातलं अन्न संपलं की शेले विणायचे, आणि शेले विणून झाले, अन्नाची सोय झाली की दोहे लिहायचे. ही जी वैष्णव परंपरा आहे, अगदी सगळ्या वैष्णवाची, रोहिदासापासून सगळ्यापासून जर घेतली आपण, ती परंपरा इथं खंडित झाली. इथं पूर्ण वेळ कीर्तन व्यवसाय. मला एकाने असा प्रश्न केला की तुम्ही वारकरी नाही, मला विचारलं, म्हणजे मोठे बाबा होते आमचे त्यावेळेला. तर ते त्यांना म्हटले हे वारकरी नाही. ते मग त्यांनी बाबांनी विचारलं वारकरी नाही म्हणजे नेमकं काय नाही. ते मग म्हटलं तू वारकऱ्याची व्याख्या सांग. तो म्हटलं वारकऱ्याची व्याख्या अशी आहे की जो कीर्तन, म्हणजे कीर्तन सोडून दुसरा ज्याचा व्यवसाय नाही. अच्छा. हां, रात्रंदिवस कीर्तन करतो, पैसे कमवतो, टोळे टिळे टोपी माळा हरी हरी, आणि हां ती व्याख्या. तर त्यांनी सांगितलं का इथंच संतांचा हत्या केली तू, चर्चा इथं संतांच्या. अरे जो व्यवसाय करतो आणि संतांच्या वचनाप्रमाणे आचरण करतो, संतांचं वाङ्मय जिवंत ठेवतो, स्वाध्याय करतो, लोकांना सांगतो, शिकवतो, आणि स्वतःचं उपजीविका मात्र स्वकष्टार्जित करतो तो. कारण संतांनी खूप कठोरपणे लिहिलं आहे कथेच्या पावित्र्याबद्दल. कथेचा विकरा मातेचे गमन, भाड खाई धन विटाळतो. आणखी काय वाईट शब्द वापरायला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी कामनिक कीर्तन, तेने होय पतन जन्मोजन्मी. सकाम कीर्तन करणं म्हणजे जन्मोजन्मी पतन, एका जन्मात नाही. एका ठिकाणी तर असं म्हटलं त्याच्या 7 पिढ्या नरकाला 42 कुळं नरकाला जातील. म्हणजे इतकं संतांनी सांगून ठेवलं. पण ते अभंग आता असं झालं आहे की गाथे ती कसं काय छापतात का, ते छापत नाही म्हणून छापली जातात, प्रकाशक लोक छापतात, नाही तर यांनी काढून टाकले असते ते. तर संप्रदायाच्या विरुद्ध इथं सुरुवात झाली. आणि संतांचा जो उपदेश आहे तो आता कीर्तनातून नाही. कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदाय उरलेला नाही, तो एक बाजार आहे. हे मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी की मग संप्रदाय कुठं सोपा आहे. जे वारकरी म्हणजे आपल्याकडे माळ घालताना, आता इतर संप्रदायात दीक्षा आहेत, वारकरी संप्रदायात दीक्षा नाही.
दीक्षेचा असा अर्थ असतो की तुम्ही दीक्षा घेतली की गुरुग्रही मठ मंदिरात जाऊन राहायचं, कपडे बदलायचे, भगवे पांढरे जटा काय असेल ते करायचं. त्याला एकदा ते घेतलं की नामांतर करायचं, कुळाचं नाही गुरुचं नाव लावायचं, मठ मंदिरात राहायचं, भिक्षेवर जगायचं. वारकरी संप्रदायाने दीक्षा नाही, व्रत म्हटलं त्यांनी. वारकरी व्रत घ्यायचं म्हणजे एका माळकऱ्याकडून दुसऱ्या माळकऱ्याने माळ घालून घ्यायची. तिथं गुरुबाजी नाही. परत गुरु शिष्य पण हे तो लक्षण अधमाचे तुकाराम महाराज म्हणतात ते नाही. तर एका दिव्याने दिवाला जसा लागवला जातो तसा माळकऱ्याने दुसऱ्या माळकऱ्याने माळ घालायची. आणि माळ घातल्यानंतर काहीही सोडायचं, न लगे सांडावी मांडावी, काही सोडायचं नाही. म्हणजे वेश नाही, तुमचं कुळ खानदान त्याचा असलेला प्राप्त व्यवसाय हे करून संप्रदाय चालवणं, ही जी परंपरा आहे ती आता या कीर्तन व्यवसायामुळे खंडित झाली. ह्या सगळ्या इतक्या उदात्त आदर्श परंपरा आहेत, संतांची इतके प्रबोधनकारी विचार आहेत, अतिशय प्रभावी. ते जर सगळ्या कीर्तनकारांनी पुढच्या तो वारसा चालवला असता तर आज महाराष्ट्र आपला अध्यात्माच्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात प्रचंड उन्नती त्याची झाली असती राज्याची. मग आज जी अधोगती झाली सुरू आहे राज्याची मागच्या काही कालखंडापासून, त्याला हे सगळे हाबप आणि हे सगळे कीर्तनकार दोषी आहेत असं म्हणू नये का? हेच दोषी नाही, हे दोषी आहेत. पण याच्या अगोदर एक वर्ग आहे दोषी, जो कीर्तन ऐकणारा वर्ग आहे आणि सप्ताह आयोजित करणारा एक वर्ग तयार झाला. मला एका म्हणजे नाव घेत नाही मी, फार निष्ठावान त्यांचं मंदिर आहे आणि ते वर्षाला सप्ताह करायचे. सप्ताह करताना ते काय करायचे की त्या परिसरातले जे टाळकरी असायचे त्या टाळकऱ्यांना बोलवायचे, काही वारीचे निष्ठावंत वगैरे, आणि कीर्तनकारांना बोलवायचे. 7 दिवस 7 कीर्तन व्हायचे, गाथा पारायण व्हायचं, ज्ञानेश्वरी पारायण वगैरे ते करत नव्हते. आणि सप्ताह ठेवायचे, 7 दिवस कीर्तन व्हायचे, 7 दिवस प्रवचन व्हायचे. परंतु ते काय करायचे, आलेल्या माणसाला एक प्रवास खर्च द्यायचा थोडासा, त्याला कपडे वगैरे करायचे. व तो कुठून आला, पैठणवरून आला, ठीक आहे एवढं येतात, तर त्याला प्रवास खर्च त्याचा होत असेल समजा 1000 रुपये, तर ते विचार करून त्याला 1500 रुपये द्यायचे आणि कपडे द्यायचे. व आणखी काही त्याची परिस्थिती जर नसेल तर, आणि ते असा सप्ताह करायचे. जेवायला रोज भाजी पोळी भाजी असं आपलं हे करायचं साधं, आणि 7 दिवस स्वतःच ती सप्ताह करायची. पुढं त्या जवळपास तिथं बरेचसे गोदावरीतून वाळू विकणारे तयार झाले, पीठभट्टीचे मुरुम मातीवाले तयार झाले, फॅक्टऱ्या तर सुरू झाल्या, तिथं खंडण्यात सुरू झाल्या. आणि मग ते म्हटलं हे काय दरिद्री सप्ताह आपल्या गावात करतो हा माणूस. नाही म्हटलं आता सेलिब्रिटी सप्ताह करायचा. मग आमका महाराज आणायचा, रक्कम रुपये 40,000. आणि मग तो धंदेवाईक महाराज असं पाहतो का ते सांगतात बरेच, अहो तमाशात कार्यकालात 150 लोक असतात एका याच्यात, एका तंबूवाल्याकडं. स्टेजवरही एवढे असतात, 20-20, 22-22 नर्तकी, 20-22 पुरुष असतात. तेव्हा त्यांना 3 तास लोकांना खेळून ठेवता येतं. आम्हाला एकट्याला ती भूमिका करायची, त्याशिवाय पैसे देत नाहीत लोक. म्हणून नटाला अगदी ह्या नाटकात काम करणाऱ्या नटाची नाईट जर विचारली तुम्ही मोठे तर 5,000 रुपये. इथल्या बालकीर्तनकाराची 1.5 तासाला 5,000 रुपये. मोठे तर 40,000 वाले, आता 50 पण झालेत, काय हे झाले. कथाकार 3.5 लाख रुपये कथा. तर थोडक्यात हे जे द्यायला सुरुवात केली लोकांनी, याच्यावर यांचा मोक्ष अडला नव्हता. परंतु यांनासुद्धा याच्यात राजकारण आलं, प्रसिद्धी आली, आणि बिना वर्गणी गोळा करून हिशोब द्यायची गरज नाही असे पण काही त्यात, काही म्हणजे सगळेच नाही आले, काही त्यात आले. म्हणजे काही प्रसिद्धीच्या हेतूने आले, काही आंबट शौकीन म्हणून आले, काही आर्थिक लुच्चे आले, असे वेगवेगळे आले. आणि मग त्यांनी एक कीर्तनकार असा झाला पाहिजे का तमाशाची आठवण नाही झाली पाहिजे, असा कीर्तनकार पाहिजे. कारण मला अगदी इथली दापोडीची गोष्ट आहे, माझे एक विद्यार्थी होते, त्यांनी म्हटले मला एक चांगला कीर्तनकार सुचवा. तर मी 2-3 नावं सुचवली. ते म्हटले सर नाही हो, ते कोण ऐकतं ते संतांचं, येते नामस्मरण करा, इथे ते एका दिवसात कळतं. जरा मनोरंजन करणारे कीर्तनकार सुचवा. तर मी म्हटलं मग माझ्याकडं असा काही कीर्तनकार नाही मनोरंजनकार. तो म्हटलं आमची पोरं नाही ऐकायचे हो. म्हटले सर माझं तुमचं मत मला पटलं, पण जे वर्गणी गोळा करायला मदत करतात ते नाही ऐकणार. मी म्हटलं तुलाही नमस्कार, माझ्याकडं असं काही शक्य होणार नाही. परंतु नंतर त्यांनी फोन केला, मला फार रंगलं. म्हटलं कीर्तनकार मिळाले, म्हटलं ते एका आळंदीत मी फोन केला. मग त्यांनी एका बाईचं नाव सांगितलं मला. काय म्हटलं
कीर्तन म्हणजे बस असं काय हे. तर म्हणजे ही थोडक्यात मला त्या म्हणजे महिलेच्या कीर्तनकाराचा किंवा कीर्तनकाराचा विरोध नाही, परंतु त्यात जी आंबट शौकीनता म्हणतो किंवा जी श्रोत्याची अधोगती झालेली, ती अधोगती याला कारणीभूत आहे. जर प्रत्येकाने ठरवलं का मी असा कीर्तनकार आली की फक्त जो अभंग घेईल, अभंगाचं निरूपण करून संतांचे विचार सांगेल, ते लोक हसोत का ना हसोत, तर त्याला जर महत्त्व दिलं नाही तर कीर्तन पुन्हा मूळ जागेवर येईल. पण मग आता याला स्पष्टीकरण देताना काही म्हणजे जे विनोदी ढंगाने कीर्तन करतात किंवा एक प्रकारे स्टँडअप कॉमेडीच करून टाकली कीर्तनाची, ते असं म्हणतात की आम्ही विनोदाच्या नावाने विनोदाच्या अंगाने लोकांना अध्यात्म शिकवतो. मग त्याला ते कसं त्याला उत्तर काय द्यायचं? नाही, त्याचं एक उदाहरण आहे, कीर्तनकारच सांगतात, त्यांचं नाव सांगत नाही, की सप्ताह केवळ आता कीर्तनकार भावाच्या बिदागी पुरते, मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि वर्गरी करणारे त्यांचे एजंट यांच्यापुरता मर्यादित राहिला आहे. कारण ज्या गावात कीर्तन होतं त्या गावात नंतर कळतं की दारुडे वाढलेत, घटले नाही. कीर्तन संपल्यानंतर त्या गावात तमाशा शेजारच्या गावाला म्हटले, तर याचं कीर्तन संपायची वाट पाहत होतीस, याचं संपलं की तमाशाला सगळे हजर. कीर्तन होऊन गेल्यानंतर मद्यपान करणारे लोक आहेत. म्हणजे याच्यामुळं किती लोक सुधारतात. प्रबोधनाचा अर्थ असा परिवर्तन आहे, प्रबोधनाचं फळ आहे. हे स्वतःला आजकाल प्रबोधनकार म्हणायला लागले, पण परिवर्तन त्याचं फळ काय याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तर म्हणून हे जे तुम्ही म्हणताना संप्रदायाचा जो नाश झाला तो इथून सुरू होतो. गावातल्या अपात्र लोकांनी त्याच्यात पुढाकार घ्यायला सुरुवात केली, पैशाचा व्यवहार त्यात वाढला. मग त्या पैशाच्या व्यवहारात ते आल्यानंतर लोकाला अभिरुची बिघडली धर्माकडं. इतर धर्मात पहा तुम्ही की ख्रिश्चन धर्माच्या व्याख्यानात हिंदी गाणे गायले जातील का? नाही. मंदिरावर स्पीकर लावून हिंदी गाणे गाऊन डीजे लावला जातो का? आपल्या इथं सगळे हिंदुत्ववादी ते नाचतात त्याच्यात हिंदी गाणं डीजेवर, आणि ती गाणे पण इतकी भारी भारी. आज कथेमधले जर गाणे ऐकले ना तुम्ही, चाली त्याच्या काय होतात, लांब तुम्ही शेतात राहायचं, ते शब्द ऐकायला येत नाही, मग गाणंच ऐकायला येतं आपल्याला, प्यार किया असं ऐकायला येतं. तर ह्या चाली ह्या कीर्तनात तुम्ही पाहिला तर त्या चाली आल्या, स्वरचित कविता आल्या. एक तर म्हटले उखाण्यावरच कीर्तन करतात नवरा बायको, तिने उखाणं घेतलं आणि तरी लोक हसू मोकळे होतात. त्यानंतर भारुडाचा प्रकार आला, तो आणखी त्याच्या पुढचा आला. म्हणजे नाथमार्दानी भारुड आणलं ते बहुरूढ हा जो नाट्यशास्त्रातला प्रकार आहे. तर एका व्यक्तीने प्रबोधनाकरता ते बहुरूढ ज्या रूढी आहेत समाजात, म्हणजे वासुदेव आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, ह्या बहुरूढ पात्राचं एक प्रस्तुतीकरण करणं. आता त्याने ढोलकी थुंतुणं काय काय आणतात, काय काय त्याच्यात पात्र आणतात, पुरुष महिलांचे वेश करून त्याच्यात जे काय एक प्रकार. पण मग एका बाजूला राजकारणासाठी स्वतःचा गैरवापर करून देणारे हे सगळे महाराज कीर्तनकार, दुसऱ्या बाजूला या कीर्तनाची स्टँडअप कॉमेडी केलेली कीर्तनकार, ही सगळे अधोगती कुठे घेऊन जाणार? मग याच्यात बदल नाही. आज याचा परिणाम 100% झालेला आहे. आज त्या दृष्टीने जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर तथाकथित या कीर्तनकार समुदायामध्ये वारकरी संप्रदाय जिवंत नाही, हे वास्तव आहे. जिथं विधिनिषेध तुकाराम महाराज, मी म्हटलं मगाशी, सनातन धर्माकरता त्यांनी शब्द वापरला, तुका म्हणे विधी निषेध लोपला, उच्छेद या झाला मार्गाचा. तोच वारकरी संप्रदायाचा विधी निषेध चोपल्यामुळं वारकरी संप्रदायाचा पण उच्छेद झाला. आता वारकरी संप्रदाय नष्ट झाला का? नष्ट नाही झाला, तो शिल्लक आहे. तो आहे शेतमजुरात शिल्लक आहे, शेतकऱ्यात आहे, वकिलात आहे, डॉक्टर प्रोफेसरमध्ये, त्या जगाळ्यात माळ आहे, निष्ठा आहे. तो वारकरी संप्रदाय संतांचे विचार वाङ्मय वाचतो, हरिपाठ म्हणतो, त्यांच्यात शिल्लक आहे. ज्यांचा व्यवसाय वारकरी कीर्तन प्रवचन कथा हा व्यवसाय नाही, त्या लोकात वारकरी संप्रदाय आहे. आणि दुर्दैवाने आता या ज्यांचा हा व्यवसाय आहे त्यांना वारकरी मानलं जातं, आणि त्यांचा वापर राजकारणी आणि हे गावातले जे म्हणजे मलिन आपल्याला शुद्ध करून घेणार आहेत हे लोक करतात. म्हणून आता याच्यावर एकच आहे की असं हे प्रबोधन व्हायला पाहिजे की आचार प्रबणो धर्म, असं कोण करणार ते प्रबोधन. आता यांच्याकडून अपेक्षा नाही. जे व्यावसायिक कीर्तनकार आहे यांना धर्माशी घेणं देणंच नाही.
यांचे कीर्तनाचे म्हणजे वेळेला लोळे रडे नाचे असा तुकाराम महाराज, तर त्यांचं ते ह्या सोंगाड्याकडे काय त्याची अपेक्षा नाही. अपेक्षा आता जो आहे की जो निरपेक्ष आहे याच्यापासून बाजूला आहे, परंतु त्याला संत आणि त्याची श्रद्धा आहे, पांडुरंगावर संताच्या विचारावर श्रद्धा आहे, तोच फक्त आचरण करून दाखवू शकतो आणि तोच प्रबोधन करू शकतो. आणि प्रबोधनाशिवाय धर्म टिकत नाही, कारण धर्मानुयायी हे प्रबोधनावर हे आहेत, अवलंबून आहेत. त्या धर्माचे अनुयायी वाढतात. म्हणून हिंदू धर्माचं काय झालं, हिंदू धर्म वाढत नाही. 13 लाख लोक धर्मातून बाहेरून जातात आणि 17 लाख लोक आपण घरवापसी केली म्हणून भूषण मिरवतो. तर ते घरवापसी कोणाची झाली, जे आदिवासी ख्रिश्चन झाले होते, दलित ख्रिश्चन झाले, त्यांना परत आणलं आणि म्हणायचे हिंदू मी याचं काम करतोय, धर्मांतराचं घरवापसी करतो लोकांची. आता भागेश्वर धाम वगैरे आपण ऐकतो, परंतु त्या अगोदर उत्तर प्रदेशासारख्या वगैरे यांचे आकडे पहा काय आहेत. इस्लाममध्ये लाखो, बौद्ध धर्मात लाखो, या 2 धर्मामध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मात मोठं धर्मांतरण चाललं आहे. का तर इथलं प्रबोधन संपलेलं आहे आणि मनोरंजनावर धर्म किती दिवस टिकणार आहे. तुम्ही आता उल्लेख केला महाराज, मला तो एक प्रश्नच आहे. आपल्याकडे इतके संत आहेत, संतांचे विचार आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतके का होईना, परंतु काही चांगले हबप महाराज कीर्तनकार अजून तरी आहेत, आपल्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत अजून. असं असताना महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांमध्ये पाहतो आपण की तो बागेश्वरचा महाराज येतो, आणखीन तो कोण प्रदीप मिश्रा येतो, काहीतरी भोंदूगिरीच्या सगळ्या गोष्टी सांगत बसतात. आणि त्याला इथला दुसऱ्या राज्यांमधून आलेला समाज नाही तर आपला वारकरी समाज किंवा आपला श्रद्धाळू समाज, इथला मराठी समाज सुद्धा त्याला बळी पडतो, त्यांच्या भोंदूगिरीला 2-2, 3-3 दिवस त्यांच्या सत्संगाला जाऊन बसतो. या दुर्दशेकडे कसं बघायचं ते पहा तुम्ही. हाच इथंच पराभव झालेला आहे, म्हणजे धर्माचा जो पराभव झाला तो इथंच झाला की बागेश्वर धामसारखा एक 25 वर्षाचा वाटेल तसं बोलतो, इस्लामच्या कट्टर विरुद्ध मुसलमानाच्या, हिंदू राष्ट्राचा कट्टर समर्थक, त्याच्याकरता यात्रा काढतो आणि बहीण मुसलमानाला दिली. हा विरोधाभास एवढा सुद्धा कळत नाही लोकांना. आज माझे एक नातेवाईक आहेत मराठवाड्यातले, त्यांना तिकीट मिळण्याकरता, भाजपचं तिकीट मिळण्याकरता त्यांना सांगितलं का तुम्ही अमुक अमुक यांची कथा ठेवा. ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे असं अंदाज नाही, ही वस्तुस्थिती. 1.5 कोटी रुपये खर्च करून त्या माणसाने कथा ठेवली, 7 दिवस जेवणं अमुक तमुक. आणि आपला समाज इतका लाचार आहे, अजून गरिबी एवढी खेड्यात आहे, विशेषतः काही मागास भागात तर फारच आहे. जेवायला मिळतंय, ऐकायला मिळतं, बाया मोकळ्या, आणि विशेषतः महिला त्यात, आता तो शब्द वापरू नये, पण त्या जास्त अंध झाल्यात आता. त्यांची संख्या या बागेश्वर धाम याला त्याला बसनी एस टीने मिळेल, त्याला एस टी पण ते काहीतरी मला वाटतं कन्सेशनमध्ये जायचं, कथा ऐकायचे, 2 वेळेला जेवण मिळतं आणि जेवणाकरता गर्दी होते. त्याची हिंदी कळू का ना कळू, ही सामाजिक अधोगती, धार्मिक नाही, ही सामाजिक अधोगती की हे होतं. शिक्षणाचा अभाव, आता तर शिक्षणापासूनही दुरावत चालले. जे शिक्षण आम्ही 10वीपर्यंत दिलं, ज्याला सुशिक्षित म्हणायला लागलो, 10वी पास असलं, त्या शिक्षणात काय रामला. काही प्रदेशात पहा, आज इथं उदाहरण आहे की एका याच्यातून आले, मी संध्याकाळी एक संस्कार वर्ग घ्यायला सुरुवात केली. 8वीत त्या मुलाला वाचता येईना, हरिपाठ तर सोडा, काहीच वाचता येईना. 8वीचा आत्ताची 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी ते बंद केलं की यांच्याशी डोकं किती घासवायचं. तर आम्ही शिक्षणातही चुकलो, शिक्षणातून प्रबोधन नाही केलं आम्ही, आणि आता तर शिक्षणच उलट्या दिशेने सुरुवात केली. आम्ही ज्यावेळेस काही अभ्यासक्रम मी तयार केला, आणि मी जी शाळा चालवली दलितांची चालवली, 90% दलित मुलं होती, आणि माझ्या डोक्यात फक्त वारकरी संप्रदाय करता ते सगळ्यांना माहीत होतं, पालकांना माहीत होतं. मुस्लिमाची 150 मुलं असायची 2000मध्ये, की ही शाळा आम्ही वारकरी संप्रदायाची सेवा, संतांच्या विचाराची सेवा म्हणून चालवतो, हा आमचा व्यवसाय नाही. तर मी ज्यावेळेस एक अभ्यासक्रम तयार केला, म्हणजे ह्या आपल्या विचाराने फुले शाहू आंबेडकर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, आणि हे करायचो. तरी एकाने अर्ज केला होता, म्हणजे कधी त्रास झाला नाही, पण ते केला. तो हिंदुत्ववादी होता की हे शाळेत कसं काय शिकू, धर्म असा शिकवावे. तर ते एक शिंदे म्हणून शिक्षण आहे, त्यांनी मला पाठवलं, बा तुम्ही धार्मिक शिक्षण देता का. म्हटलं त्याचा अर्ज विचार करा ना तुम्ही कशाचा. आणि त्यांना मी सांगितलं धार्मिक शिक्षणाची एकदा मला व्याख्या सांगा, ते काय आहे. मग यांना हे जर मी शिकवतो, हे नाही शिकवायचं तर काय शिकवायचं
हे करावं म्हणजे मला महाराष्ट्राला यातून मार्गदर्शन मिळेल. त्यांनी सांगितलं विषय संपून टाका, पुढं काही वाढूच नका. आणि तो काय नाही, पुढं मग कोणी नाही, म्हणजे पालकांनी त्याला विरोध नाही केला, काय नाही केला. आम्ही की संतांनी एवढा धर्म सांगितला आहे, तुम्हाला करता आला तर अहिंसकपणा. आम्ही असं म्हणायचं, आईवर शिवी द्यायची नाही. आणि प्रत्येक मुलाला सांगितलं का शिवी देताना जो मुलगा पकडून द्याल त्याला बक्षीस देणार. त्यामुळं असं नियंत्रण आलं. आणि पालकाची मीटिंग घेऊन सांगितली, पालक म्हटले बडवा आईवर. अरे त्यांना सांगितलं, आई एवढी पवित्र मानता तुम्ही, गाय पवित्र मानता, नदी पवित्र मानता, आणि त्याचा सत्यानाश काय करतो आपण. तर ते शिवी त्यांनी बंद केली द्यायची. पण परवा 2 महाराजांचं एक तुम्ही ऐकलं असेल चौकड संवाद, त्यांनी ज्या शिव्या दिल्यात त्या शिव्या म्हणजे उच्चारणे करू शकत नाही आपण. कीर्तनकार, हाय रेटचे कीर्तनकार, असं सामान्य नाही बरं. आणि त्यांच्या शिव्या म्हणजे त्यांच्यात बदल काय झालेला आहे पहा. शिवी द्यायची नाही. आम्ही एक दुसरा नियम केला, थुंकायचं नाही, चूळ भरायची. तेवढे बेसिन लावून दिले, चूळ भरा म्हणजे भारतीय थुंकत नाही, कारण सगळ्यात प्रदूषण त्यांनी होतं. परंतु आता ह्या बाकी शिक्षणातून त्याचं जीवनाविषयक जे जीवन शिक्षण म्हणायचो आम्ही प्राथमिक, ते बंद झालेलं आहे आता. आणि दुसरी एक आमची कृतज्ञता ही समाजाची अशी आहे की ज्या सावित्रीबाईंनी दगड गोटे खाऊन ज्या महिलांना हजारो वर्ष शिक्षणाचा अधिकार नव्हता, क्षुद्रांना नव्हता, धर्म म्हणून सांगितलं होतं, न क्षुद्राय मतिम दद्यात, शूद्राला मती देऊन नरकाला जातात दोघं, जो त्याला ज्ञान देईल तो आणि तो क्षुद्र, आणि तो त्या असा तो वाईट नरक येतो अंधतम, त्या नरकाला जातो. म्हणजे शिक्षणापासून हे दोन्ही वर्ग वंचित होते. त्यांना अधिकार मिळाल्यानंतर मी शिक्षकांना नेहमी सांगायचो, आपल्याला अधिकार मिळाला आहे हजारो वर्षांनी. आता तुम्ही तो वापरायच्या ऐवजी तुम्ही जर महिला तिथं मेथीची भाजी निवडत बसत असेल, मुलांना वाचा रे, एका मुलाला वाचायला उभा करायचं आणि यांनी दुसरं काम करायला नाही शिकवायचं. 10वीपर्यंत जर मुलाला वाचता येत नसेल तर हा दोष शिक्षकांचा आहे. 2 आहेत, धर्मगुरू आणि शिक्षक, हे दोन्ही बिघडले की तो धर्म नष्ट होतो. आणि आज धर्माची अवस्था अत्यंत शोचनीय आहे. जरी कुंभाला गर्दी झाली असली ती उरसाची गर्दी. ज्याला आचार प्रवणव धर्म, हा धर्माचा आचार राहिला नाही कुणाला. त्यात कुंभात म्हणजे एकाला विचारलं, आप कोण आहे? हिंदू. हाँ बताओ हिंदू धर्म क्या है? तो त्या शेजारच्याला म्हणतो, हे बता हिंदू धर्म काय? तो म्हणतो, हे तुझे पता है क्या? तो म्हणतो, मुझे भी नाही पता. बरोबर आहे. किमान महाराष्ट्रात तरी हे आध्यात्मिक क्षेत्राचं अधपतन रोखता आलं असतं. त्याच्यासाठी या वारकरी शिक्षण संस्था वगैरे यांचा उपयोग झाला असता. तुम्ही मगाशी ते भाष्य करता करता ते आपला विषय अर्धवट राहिला, तिथून सगळा घोळ झाला असं तुम्ही म्हणता. म्हणजे काय झालं नेमकं? कुठून? त्या वारकरी शिक्षण संस्थांमध्येच झालं. त्यांनी काय झालं की, मी एक उदाहरण सांगतो. एक वयोवृद्ध पूर्वी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते, देशमुख आडनाव होतं. ते ब्राह्मण होते पण देशमुख आडनाव होतं. ते पाथर्डीला हनुमान मंदिर आहे तिथं राहायचे. तर जुने संस्थेचे वारकरी वगैरे, तर म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. मी पैठणला जाता येता म्हटलं एकदा दर्शनात जाऊ त्यांच्या. गेलो आणि मग त्यांनी मला प्रश्न केला की ह्या ज्या संस्था आहेत वारकरी जे शिकवत आहेत, तर संतांचं वाङ्मयावर यांची श्रद्धा नाही का? यांना ते अपूर्ण वाटतं का? मी म्हटलं असं म्हणजे तुम्हाला अशी शंका का? तर त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराजांची गाथा शिकवायची नाही, ज्ञानेश्वरी नाही, एकनाथी महाराजांचं भागवत शिकवायचं नाही, ही प्रस्थांत्र ही, याच्याऐवजी विचारसागर शिकवायचा. अरे बापरे. तो शिकवला जातो ना संस्थेत. वृत्तीप्रभावाकडे शिकवायचा, विवेक चिडामणी शिकवायचा. आता तर काही नाही, तर एक फार उच्च शिक्षित मानतात स्वतःला, त्यांना फार तपस्वी मानतात, त्यांनी तर फक्त शांकरमतच शिकवायचं. आणि मग ते एक खरात म्हणून विद्यार्थी म्हटला, वारकरी संप्रदायाचे संस्थापकच हे आहेत म्हणून शंकराचार्य. म्हटलं का? तर त्यांच्याच तत्वावर संप्रदाय चालतो. म्हणजे घोळ किती झाला आहे हे तयार झालेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात काय? तर तेव्हा त्यांनी विचारलं की हे ग्रंथ शिकवायचे, मग संताचं वाङ्मय सोडून हे जे शिकवायला जाता तुम्ही, सनातनी हे करायला जाता, ग्रंथ शिकवायला लागलात, तिथंच तुमचा वारकरी संप्रदाय हरलेला आहे. तुम्ही संतांच्या विचाराला लाथ घातलेली आहे. त्यांनी असा शब्द वापरला. ही वर्षानुवर्षाची पेरणी झाली त्याची आता परिणाम आहे ते असे. दुष्परिणाम आता हे 125 वर्षापासून सुरू झालेले आहे की जी पूर्वी जी फडकरी परंपरा होती ते आजही प्रवचन नाही का. वारकरी संप्रदाय, नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा जी निर्माण केली,
त्याला कारणच असं होतं की स्मृतीमध्ये असं म्हटलं आहे की ब्राह्मण वर्णाच्या लोकांना अध्ययनाचा अधिकार आहे आणि अध्यापनाचा आहे. त्यांनी सर्व शास्त्राचा अध्ययन करून फक्त द्विज शिष्यांना, क्षत्रिय वैश्यांना शिकवावं, शूद्रांना शिकवू नये. मात्र हे शिकवलेलं ज्ञान क्षत्रियानी किंवा वैश्यांनी कोणालाही शिकवू नये, कारण अध्यापनाचा अधिकार एका वर्णाचा आहे. तसाच धर्मोपदेशाचा अधिकार फक्त एका वर्णाचा आहे. म्हणून पुराणिक फक्त ब्राह्मणच होऊ शकतो हा स्मृतीचा सिद्धांत होता आणि त्याला व्यासपीठ वापरलं जायचं, बसून व्यासपीठ. तर तिथं वाद निघाला नामदेव महाराजांचं ज्यावेळेस आले, तर त्यांनी संघर्ष टाळण्याकरता सांगितलं आम्ही व्यासपीठावर बसणार नाही, आम्ही पुराण सांगणार नाही, आम्ही घोंगडी अंथरणार. आणि घोंगडी अंथरून त्याच्यावर उभं राहणार, त्याला ते नारदाची गादी म्हणायची. नारदाची गादी अशी आहे, नारदाला का हे मानतात भागवत धर्मात जे आचार्य आहेत ते नारद आहेत. नामभक्तीचा प्रचार नारदाने केला आणि तो त्याच्याकरता जे असतं की मंत्र उच्चारण केलं स्त्रीने ऐकू नये, दोघाला पाप लागतं, किंवा शूद्राने ऐकू अमुक नाही. नारदाचा जो मंत्र आहे नारायण नारायण तो सगळ्याकरता मुक्त आहे आणि त्यांनी विना आणि चिपळ्या घेऊन हे केलं. म्हणून वारकरी संप्रदायातली कुठलीही साधना भागवत धर्माच्या आचार्य म्हणजे यांचे आचार्य, म्हणून विना आणि चिपळे घेतल्याशिवाय नामस्मरणाशिवाय होत नाही. म्हणजे कीर्तनाला प्रारंभ करायचा असला तर विना घेतल्यानंतर पहिल्यांदा रामकृष्ण हरिभजन सुरू करावं लागतं, मग सेवेचा अभंग घ्यावा लागतो. म्हणजे मग मग रूपाचा अभंग, काय नामाचा अभंग तुम्हाला, मग सेवेचा अभंग, मग निरूपण. आणि हे कीर्तन नामदेवरायाने करताना याला भजनी निरूपण म्हणायचं, की जे संतांनी रचलेले भजन आहे ते भजन गाऊन त्याचं निरूपण करणं म्हणजे कीर्तन. गोष्टी सांगण्याकरता कीर्तन नाही, विनोदाकरता नाही, मनोरंजनाकरता नाही, हां म्हणजे भुलवाय करता नाही. तर ते जनी रंजवणी फोल असं नाही. ते ही सगळी अशी परिस्थिती आहे, सगळी दुर्दशा अशा पद्धतीची आहे. आणि आता इतका तुमचा व्यासंग आहे, ही पुस्तकं आहेत महाराजांनी लिहिलेली वारकरी वैष्णव संप्रदाय, याच्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. परंतु आता हे पुस्तक सगळ्यांपर्यंत पोहोचायला वेळ जाईल. नाही, हे पुस्तक लिहिण्यामागे हेतू असा आहे की मी उत्तरेत बऱ्याच परिसंवादात जायचो, बोलायला सत्संगामध्ये जायचो. तर ते असं विचारायचे की हे वारकरी संप्रदाय क्या आहे. जे वैष्णव म्हटल्यावर वाटायचं की परंपरेने भागवत धर्माचं अंग आहे, तर हे वारकरी संप्रदाय काय आहे. मग त्याच्यावर ते विचारायचे की इसका अधिष्ठान आराध्य दैवत कोण आहे, अधिष्ठान ग्रंथ क्या आहे, आराधना पद्धती क्या आहे. म्हणजे असे जे निकष असतात संप्रदायाचे ते निकष विचारायचे. आणि मग त्याच्यावरून मला लक्षात आलं की वारकरी संप्रदायाचे आहेत, परंतु मी बऱ्याच कीर्तन करायची चर्चा केल्यावर तेव्हा हे काय भानगड आहे याच्यात कोणी. मग ते मी या पुस्तकात ते जे निकष विचारले जायचे ते सगळे निकष उत्तरं दिले. कठीण आहे महाराज, बऱ्याच गोष्टींची स्पष्टता आपल्या सगळ्यांना आली असेल असं मला वाटतं, पूर्ण मला खात्री आहे. अतिशय अधिकार वाणीनी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं. मला शेवटी महाराज हेच सांगायचं की ही इतकी सगळी अधोगती झालेली आहे आध्यात्मिक क्षेत्राची, विशेषतः आपल्या भागवत धर्माची, वारकरी पंथाला संभ्रमित करून टाकलेलं आहे. सगळा बाजार झालेला आहे. हरिनाम सप्ताह वगैरे कसे सगळे बाजार झालेले आहेत. काही ठराविक अपवाद आहेत, परंतु ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. तुम्ही इतक्या वर्षाच्या अभ्यासातून, इतक्या सगळ्या दीर्घ अनुभवातून, या सगळ्याचा इतका मोठा व्यासंग तुमच्याजवळ असल्यावर तुम्ही आता या समारोप करताना काय सांगाल सगळ्या अशा मला केवळ वारकरी पंथालाच नाही, सगळ्या श्रद्धाळू नागरिकांना? नाही, मी निराश नाही. कारण आता जी नवी पिढी येते, जी आता शिक्षण, लौकिक शिक्षण घेऊन, जे भौतिक शिक्षण ज्याला म्हणतो घेऊन नवी पिढी जी आता येऊ घातलेली आहे, ती पिढी या जी आता भोंदूगिरी किंवा अंधश्रद्धा म्हणून कीर्तन ऐकायचं, 8 वर्षाच्या मुलाने वेदांत सांगायचा आणि तो 100 वर्षाच्या वयाच्या म्हाताऱ्याने ऐकायचा, ही जी परंपरा आहे त्यातून ही पिढी दुरावली जाणार आहे. आणि मनोरंजन कीर्तनात मनोरंजन ऐकायकरता आयुष्यातले 2-3 तास देणारा तो नाही. आता जो अनपढ समाज, ग्रामीण समाज, तो अभिरुचीहीन समाज त्याला बसतो, तो अभिरुची म्हणजे सुधारलेला समाज आता जन्माला येतो, शिक्षण घेऊन येतो, तो जगाकडे पाहतो, जग त्याच्या डोळ्यासमोर आलं आहे. आणि त्याचं उत्तम जर उदाहरण पाहायचं असेल तर धर्म कसा सोडला जातो. तर पूर्वी म्हणजे एक खूप मला तो एक गुण आवडतो म्हणून मी तुम्हाला सांगतो.
ब्राह्मण परिवारातल्या महिला होत्या. खूप कर्मकांड त्यांच्या माथी मारलेलं होतं, सेवा हे ते. त्या शिकल्या आणि सगळ्यात अगोदर जर महात्मा फुले आचरणात आणला असेल तर त्याने आणला. त्यात नंतर एक आम्हाला सोनी म्हणून प्राध्यापक होते, दिल्लीला शिकवायचे ऋषी. ते मला म्हटले की आंबेडकरांनी प्रतिकात्मक मनुस्मृती जाळली, परंतु माझ्यासारखे कोट्यवधी ब्राह्मण असे आहेत, ते राजस्थानी होते, की त्यांनी मनुस्मृती म्हणजे मनपूर्वक जाळली. ते म्हणजे माझ्या डोक्यात शेंडी आहे का, हे गाड्या जाणवं आहे का, मी त्रिकाल संध्या करतो का, मी पंचमहायज्ञ करतो का, हे मी हॉटेलमध्ये खातोय का नाही, मी बसमध्ये बसताना सीट बाटलं म्हणून काय गंगाजल गोमूत्र शिंपडतो का. म्हणजे त्यांनी सोडलं. त्यातला जो एक वर्ग आहे ज्याला या माध्यमाने सत्ता कमवायची, तो भ्रमित करतो. तो संपूर्ण उलट ते लवकर पुढे निघून गेले. आज ब्राह्मण महिला 100% सुशिक्षित ब्राह्मण या देशात, जिथं म्हणून सांगितलं की स्त्रीनी शिकू नये. ज्या वैदिक धर्माला किंवा ज्याला ब्राह्मण धर्म म्हटलं जायचं त्यातल्या 100% स्त्रिया शिकल्या. हा पहिला मनुस्मृती जाळण्याचं सूड घेतलं त्यांनी. दुसरं, ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी सगळ्या व्यवसायात ते गेले. जे उत्तर प्रदेशात गेलं तर त्रिवेदी चतुर्वेदी सगळे ड्रायव्हर मिळतील तुम्हाला, वॉचमनचं काम करणारे मिळतील, म्हणजे ज्यांच्यामध्ये हे सगळं होतं. तर त्यांनी सोडलंय. फक्त त्यामधला जो धर्मोपजीवी म्हणजे याच्यावर जगणारा पुजारी पुरोहित वर्ग थोडासा जो आहे त्यातला, त्या समाजातला तो असेल 5-10% असेल तो. आणि राजकारण सत्ताकारण करणारा मात्र तो स्वतः काही करत नाही. म्हणजे जसं बागेश्वर धाम स्वतःची बहीण मुसलमानाला द्यायची आणि इकडं भाषणात सगळ्या मुसलमान कतलीची भाषा करायची. हा एक प्रकार आहे. मग राहिला कोण, तर एक रजनीशाचं वाक्य आहे की क्षुद्रों की अज्ञानता ही भोंदुओं का आधार आहे. बरोबर. हां, बहुजन समाजाचं जे अज्ञान आहे ते आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे हे बहुजन समाज आता लवकरच त्या लेवलला जाईल शिक्षणाच्या, ब्राह्मण वर्णाच्या. त्या दिवशी हे सगळं संपेल आणि मूळ संतांचे विचार जे आहेत ते पुन्हा कायम होतील. आणि त्याप्रमाणे जो कोणी वारकरी असेल तो वारकऱ्यासारखा असेल, कीर्तनकार असेल तो संतांनी सांगितलेल्या कीर्तनकारासारखा असेल असं मला वाटतं. फक्त मधल्या काळात हे जे आता ऊत आलाय काही दिवस, तर ते पावसाळा संपला की ते कुठले हे निघतात शेषनागाचे वंशज, ते आपोआप पावसाळा संपला की ती जातात, उकिरड्यावरचे भूक्षेत्र जातात. तसे आलेलं सूज आहे ही ओसरून जाईल. आणि म्हणून संतांचे विचार अभंग आहेत, ते अभंगच राहतील, शाश्वत आहेत. या विषयावर अधिक भाष्य करायची गरज नाही. अतिशय सकारात्मक अशा मोडवरती आपण इथेच थांबूया. मला असं वाटतं की सुरुवातीला मी जे म्हटलं त्या पद्धतीने अतिशय तुमच्याही मनातले खूप संभ्रम दूर झाले असतील, माझ्याही मनातले सगळे संभ्रम दूर झाले. महाराज खूप खूप आभार.